मग मुंबईमध्ये अटल बिहारी वाजपेयींचे पुतळे आहेत, झाका ना. मुंबईमध्ये अटलजींचे अनेक त्यांच्या नावानं संस्था आहेत आणि त्यांचे पुतळे आहेत काही ठिकाणी. मग तुम्ही त्यांचे पुतळे का नाही झाकलेत अटलजींचे, आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंचाच पुतळा का कव्हर केला किंवा झाकला? याचं उत्तर कोण देणार? तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं अजूनही मतं मागताय ना, तुमची लायकी नसताना, चोरलेल्या पक्षाच्या नावावर. मग बाळासाहेबांचा तुम्ही पुतळा झाकताय, पण निवडणूक आयोग इतका मूर्ख आहे की बाळासाहेबांचे फोटो आम्ही पाठी बॅनरवर लावतोय. प्रत्येक जण ते चोरलेला शिवसेनावाले लावतायत, भाजपवाले लावतायत. ते कसे झाकणार तुम्ही? एक पुतळा झाकून काय होणार आहे? इतका मूर्ख आयोग आम्ही आयुष्यात नाही पाहिला. ज्या पद्धतीचा आयोगाचा मूर्खपण आहे की बाळासाहेबांचा पुतळा झाकलेला आहे सत्य असेल, आज वृत्तपत्रात त्या संदर्भात एक चित्र आलेलं आहे. मग अटल बिहारी वाजपेयींचा झाकलात का? महात्मा गांधींचा झाकलात का? टिळक सुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष होते एकेकाळी, त्यांचा झाकलात का? सांगा ना, कोणाचे झाकले आणि बाळासाहेबांचेच का झाकले? याचं उत्तर द्यावं लागेल. देवेंद्र फडणवीस काल मुंबईतील सभेत असं म्हटले ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात की कॅमेरामॅन आणि कार्टूनिस्टची युती म्हणजेच करप्शन आणि कन्फ्युजन यांची युती असल्याचा त्यांनी. अडवाणी बरोबर गौतम अडाणी बरोबर युती करण्यापेक्षा दोन कलाकार एकत्र. बाळासाहेब ठाकरे रंगचित्रकार होते ना, मग तुम्ही त्यांना तेच म्हणा. बाळासाहेबांची युती ही एक कार्टूनिस्ट आणि अटल बिहारी कवी होते, एका कवीची युती होती. त्याच्यावरती काय म्हणणं आहे मिस्टर फडणवीसांचं? सांगा ना मला. तुमच्याकडे कोणतीही कला नाही भ्रष्टाचाराशिवाय आणि झुंडशाहीशिवाय. कोणत्या कलेमध्ये हे अवगत आहेत का? मला सांगा ना. कोणत्या? एकनाथ शिंदे काल साहित्य संमेलनात भाषण करत होते, मला हसायला झालं. डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांना आमंत्रण असायला पाहिजे, ते राज्याचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्र्यांना बोलवलं म्हणून मलाही बोलवा असा हट्ट शिंदेच्या लोकांनी साहित्य संमेलनात धरला का? मोठी देणगी बिणगी दिली असेल तर दिल्लीत दिली होती. आणि काल जे भाषण करत होते साहित्य, हे गंमतच चालली आहे राज्यामध्ये, हे विनोदच चाललेला आहे मोठा. फडणवीस असंही म्हणाले, म्हणजे फडणवीस काय म्हणतात त्याच्यावरती, ते मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांचं ऐकलं जातं. ऑफकोर्स ते या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्ही त्यांचं ऐकतो, त्यांच्या बोलण्याचा विचार करतो गांभीर्यानं. ते जेव्हा मुख्यमंत्री नसतील तेव्हा त्यांचं कोणीच ऐकणार नाही, त्यांच्या पक्षात सुद्धा कोणी ऐकणार नाही. ते काही बोलतील. एक कार्टूनिस्ट कॅमेरामॅन व्हायला किती संघर्ष आणि अभ्यास करावा लागतो हे त्यांना कळणार नाही. ते वकील झाले पण वकिली केली का? अजिबात नाही. पण त्यांनी म्हटलं करप्शन आणि कन्फ्युजन असाही उल्लेख केलेला. करप्शनचा बादशाह कोण असेल तर भारतीय जनता पक्ष आहे. करप्शन काय लेवलला आहे त्यांच्या सरकारमध्ये ते अजित पवारांनी सांगितलं की भाजपची भूक बकासुराची आहे. माझ्यावर 70,000 कोटीचा आरोप केला आणि मी त्यांच्याबरोबर पक्षात आहे, यापेक्षा भ्रष्टाचाराचा पुरावा काय भाजपला? स्वतः त्यांच्या डेप्युटी सीएमनी भ्रष्टाचाराचा पुरावा दिलेला आहे. हो, हां. मुंबई